हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय मिनी सिरीज. सो तुम्ही आता बघाच आणि आज आपला आहे पहिला दिवस नवरात्रीचा आणि आपल्या घरांमध्ये घट वगैरे बसवतात आणि मी पण आज माझ्या घरी घट बसवणार होती. तर मी तुम्हाला दाखवणारच आहे काय काय बसवते, काय काय लागतं काही नाही. तर आपल्याला माहितीच आहे की 9 दिवस नवरात्रीमध्ये आपण देवांना हात लावत नाही, कारण की 9 दिवस देवांना अंघोळ वगैरेसुद्धा घालायची नसते. त्यामुळे मी ठरवलेलं की आज देवांना छान अशी अंघोळ वगैरे घालायची सगळ्या देवांना, कारण की नंतर देवांना आपण हात लावू नाही शकत आहे. त्यामुळं सगळे देव वगैरे माझे धुवून वगैरे झाले, त्यांना त्यांच्या जागी ठेवलं आणि नंतर मला घट वगैरे मांडायचा होता. त्यामुळे विचार करत होती की मंदिरामध्ये मांडू की खाली मांडू, कारण की लेडीज प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला यावं जावं लागतं. त्यामुळे मी थोडा विचार करत होती कुठे मांडू, पण नंतर मी फायनली विचार केला की आपण घट हा मंदिरामध्येच मांडूया. आणि मी जेवण वगैरेसुद्धा रेडी करून ठेवलेलं. भेंडीची भाजी आणि वांगं खूप आवडतं आमच्या बाबांना, त्यामुळे तेही बनवून ठेवलेलं. त्यानंतर संध्याकाळची वेळ झाली आणि दिवाबत्तीसुद्धा बाहेर केलेलं. रांगोळी वगैरेसुद्धा आपली नेहमीप्रमाणे काढलेली आणि बाबांनीसुद्धा मला सामान आणून दिलेलं. 6 वाजता ते आले जेवायला, कारण की पूर्ण दिवस ते आले नव्हते घरी बिचारे. तर संध्याकाळी त्यांना वेळ भेटला आणि मला हे छान अशी वेणी आणून दिली. गाईस, तुम्हाला आवडली असेल तर नक्की सांगा. वेणी तुम्ही DM करू शकता. तुम्हाला काही फ्लावर्स वगैरे कोणते हवे असतील तर नक्की सांगा. आणि मला तरी ही वेणी खूप आवडली. मी बाबांना आणायला सांगितलेली आणि बाबांनी खूप सामानसुद्धा आणून दिलं. बाहेर गेले होते तेव्हा मटका वगैरे सगळं आपल्याला ज्या ज्या गोष्टी लागणार आहे त्या सगळ्या बाबांनी आणून दिलं मला. तर मी पूजा वगैरे माझी रेडी केली आणि तुम्ही मला नक्की सांगा घट कसा वाटतो आहे. मी पहिल्यांदा माझं इथे नवरात्री होतं, तर मी माझ्या मनाने मला जेवढं जमलं तेवढं मी केलं. पण मी मंदिरामध्ये घट ठेवलं आहे गाईज, कारण की खूप पुढचा विचार करूनच केलं आहे, कारण की आपल्याला माहिती आहे मोस्ट ऑफ मुलींना गर्ल्स प्रॉब्लेम वगैरे असतात. त्यामुळे देवीला आपली सावली नको, त्यामुळे मी ते घट वरतीच मांडला आहे. सो तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर नक्की छान छान कमेंट करा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.